आणि आताची महत्त्वाची बातमी, अशोक धोडींच्या कारमध्ये त्यांचा मृतदेह सापडलेला आहे। गुजरातच्या भिलाडमधील बंद दगडखाणीमध्ये अशोक धोडी यांच्या कारमध्ये त्यांचा मृतदेह सापडला। 2.5 तासानंतर ही कार पाण्यातून बाहेर काढण्यात आली। कारच्या डिक्कीमध्ये पोलिसांना हा मृतदेह आढळलेला आहे। मृतदेह सापडल्यानंतर आता पोलिसांचा तपास सुरू झालाय। अशोक धोडी यांच्या ब्रिझा कारमधून त्यांचा मृतदेह सापडलेला आहे। 20 जानेवारीला अशोक धोडी यांचं अपहरण करण्यात आलेलं होतं। या प्रकरणामध्ये आतापर्यंत 4 जणांना अटक करण्यात आली आहे, तर 5 जण अद्याप फरार आहेत। शिवसेना पदाधिकारी होते अशोक धोडी, त्यांचं अपहरण करण्यात आलेलं होतं। त्यांच्या कारमध्ये डिक्कीमध्ये त्यांचा मृतदेह आढळलाय। पालघरमधील शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी कामाच्या निमित्ताने 19 जानेवारीला मुंबईला गेले होते। 20 जानेवारीला संध्याकाळपासून अशोक धोडी बेपत्ता होते। अशोक धोडींचं अपहरण झाल्याचा आरोप करत कुटुंबियांकडून गोलवड पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली। या प्रकरणामध्ये अशोक धोडींचा सख्खा भाऊ अविनाश धोडी मुख्य संशयित आरोपी आहे। अवैध दारू तस्करीला अडचण ठरत असल्यामुळेच घातपात केल्याचा कुटुंबाचा आरोप आहे। दारू तस्करीमधून अविनाश धोडीने कोट्यवधींची माळा जमवल्याचाही आरोप आहे। तपासानंतर 4 जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली, तर 5 फरार आरोपींचा शोध अद्यापही सुरू आहे। झाई बोरीगाव मार्गावर अशोक धोडींची कार एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती। गुजरातच्या भिलाडमधील बंद दगडखाणीत अशोक धोडींच्या कारमध्ये त्यांचा मृतदेह सापडलाय।